हॅलो नमस्कार, कशा आहात मित्रांनो? आज आम्ही चाललो आर्मी कॉलनीमध्ये. कुठे चालतो आपण? गोरेगावला चाललो. हे जो फंटर आहे ना, हे सौरभ, याला तिकडे शिफ्ट करायचं आहे. बघा कसा लाजतोय. खाली खाली बघत चाललाय. ओके, आणि हे इकडे गार्डन तुम्हाला मागितलं एक वेळेस आपण शूट दाखवलेलं आहे ना. मग 6:30 आणि मेन काय माहिती आहे का, हे डोंगरावरून चढतो आम्ही खाली. डोंगर आहे ना मग सांभाळून चालायचं. हा काय सवडे काय म्हणली? सवडी काय बोलते? ते पण बरोबर, तुझं एवढं स्लो चालणं आहे ना रमा. येस येस येस. बरं की एवढा बापरे, एवढा मोठा जंगल तर खरंच आहे रे, पूर्ण जंगलच आहे. आम्ही बघा एवढ्या वरतून आलोय, दिसतंय ना तुम्हाला इकडे कोपऱ्यामध्ये, एवढ्या वरतून आलोय. जायचंय, पाऊस येण्याची भीती वाटायला लागली आम्हाला. नाही रे, रमा पाऊस येणार का रे? जंगल तर खरंच आहे, भीती वाटते थोडीशी. कारण की मेन काय इकडे जरा तो बरं वाटतं जरा पाण्यापासून. मला तुझ्या शक्तीची गरज आहे. एक आणि मी अशी जागा हे जे गेलते, भीती वाटते कारण की आम्ही इकडून काय हा दिशा कधी काय उतरत नाही येत. हा आणि चलत सुद्धा नाही तर येस येस, थोडी भीती वाटत. हा डेंजर असतं तर खरंच आहे. ओके ऍक्च्युली रमा ते एक तर कसं माहिती आहे की चढायला जमत नाहीये. ती बघ असं एक पाऊल म्हणजे टुकूक ओके ओके, चल 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 चल. आणि खरंच ना, आणि इकडं हा झी स्टुडिओ वगैरे आहे, हे चांगला एरिया आहे. आणि इथं थोडा डेंजरस एरिया आहे, बाबा इथून सांभाळू ना. ओके सौरभ, बससाठी वेट करतोय. नंदेकडे चाललेलो आहे, बसची वाट बघतो. काय माहिती आता बस कधी येते तर थांबूया. आता काय कोणता एरिया हा आहे साकी नाका. साकी नाका आणि परत साकी नाका, चांदवली, सगळा एरिया चांगला, पूर्ण डेव्हलप एरिया चांगला. पाठीमाग बघत तो आहे चांदिवली वगैरे दिसतो ना ते सगळा. आणि हे पाठीमागे आहे ते गार्डन. आपण ज्या गार्डनमध्ये आत्ता आलोत ना, त्या गार्डनमध्ये बघूया. वेट करतो केव्हा येते बस. लांब जायचं आहे, प्रवास लांब आहे ना. बघूया पुढे काय होतं. जंगल वगैरे आहे, आम्ही तुम्हाला जंगलामध्ये आरी कॉलनीचं स्पेशल शूट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ठीक आहे, पण बसमध्ये आता केव्हा येते बसची वेटिंग करतो. टायमध्ये बस. ओके बाय बाय. आता आम्ही बसमध्ये बसलो होतो आणि चाललो होतो. बसलो होता बसमध्ये, ठीक आहे, सगळेच बसलो होता. आणि आता चाललो तिथे फिल्टर पाडा ना. हां फिल्टर पाडा ना. फिल्टर पाडा. हा सवडा आहे, त्याला देऊन घालायचं. रुसला हो गाईज, केळी वगैरे घेतल्यात. सौरभ काय घेतो का माहिती नाही. सौरभ काय घेतो रे? उतरलो आम्ही फिल्टर पाड्याला. येस येस, फिल्टर पाड्याला उतरलो आम्ही आता. जवळच आहे. येस, डेंजर असते जागा. वाघ वगैरे असतात. असं वाघ वगैरे काही नाही आहे, तेवढं काय भ्यायचं कारण नाही आहे. वाघ वगैरे नाही आहे. सौरभ काय घेतलं रे? सौरभ घेतलं का? ओके, सौरभने वेगळंच घेतलं काहीतरी खाण्यासाठी. हा हे फिल्टर पाडा आहे ना, फिल्टर पाडा. ओके, हा फिल्टर पाडा आहे. पायी चालत आम्हाला हा यार, चल जाऊ दे, असं ते काय प्रॉब्लेम. चला निघलो आम्ही आता. ओके, रमा खरात काय करते? माझ्या बॅग मध्ये काहीतरी टाकते. अरे असेल तरी पण काय प्रॉब्लेम नाही, याचा टाकते, हे नाही आहे. ओके, त्याचं कुठे गेलं? येस सवड्या ते आपलं काय पडलं रे? हा
तिकडनं साईडनं चल रे. आम्ही आता चाललो जयश्रीताईकडं आणि ते त्याला नेऊन घालायला तिथे. काय या त्याच्या नवऱ्याच्या इथं नेऊन त्याला घेऊन चाललोय तर आम्ही. ठीक आहे. याचं म्हणणं असं आहे की मला फिल्टर ठीक आहे माझं हे. वगैरे आहे आणि इथं स्पेशली म्हणजे असं आहे ना की इथं खतरनाक हे जंगल टाईप एरिया पूर्ण आमचं बघू शकता इकडे. पुढे जंगल आहे. कुठे काही खोटं बोलू नका. इतर जंगल तुम्हाला खायचंय का? ओ माय गॉड प्लीज कॅन गिव्ह मी रमा. जरा ओहो. या खायला मजेत आहे. वा मस्त आहे. मेन काय माहिती का सौरभला मुलगी बघितली तिथं मुलगी बघायसाठी चालवतो आम्ही. ते म्हणलं घर जावई होतं का? हा आणि ते सौरभला बोलले की सौरभ मी घर जावं होतं का. सौरभ काय बोलतो बघ एकदम. हा हा अशा कुरकुरे आम्ही पहिली वेळेस खाल्ल्यात. मजा आली कुरकुरे खायला. मस्त कडे पॅकेट झाड बघा ना. तुम्हाला खरं हे आरे कॉलनी आहे. इथं जवळजवळ मला वाटतं 10-15 वर्ष झाड आहेत. ते बघू शकता पाठीमागे. वा हे झाड माहिती ना जवळजवळ खूप वर्ष झाड आहेत बघा है ना. पप्पाची पहिली आदत आहे. हा तेव्हा ते पप्पानी खाताना माझा सगळा हात चाटलाय. एवढं पडून जाईल तो मोबाईल. खरं नाही ते झाड ना जवळजवळ 10 वर्ष झाड आहेत बघा. ते झाड बघू शकता तुम्ही. आणि माग ते काहीतरी जर मेट्रोचे काहीतरी काम चालू होतं ना का मग त्यावेळेस खूप सारे झाड तोडलेले आहेत. हा ते काठशट तिकडे पुढे आहे. काठशट आता थोडस इथे ओके पकडा मग मला फोन येतोय. पुढे घ्या. मित्रांनो ही झाडं आहेत बघा किती मोठाली झाडं. आणि मुंबईमध्ये जर मला वाटते 50% ऑक्सिजन आपल्याला आर्य कॉलनी मधून भेटले जाते. ओके तो बघू शकता झाडं खूपच सुंदर आहे. झाड आणि खूप जुने झाड आहेत. तरी पण ते कार्ड शेड साठी झाडाची कत्तल झालेली आहे. ठीक आहे रमा चालली आहे पुढे. सावड्या रमा वरतून इकडून कसं चालतंय बा कसं चालय. अरे पडशील. हे आर्य कॉलनी आहे. आर्य कॉलनी खूपच चांगला एरिया आर्य कॉलनी. आणि मन इकडे भरवून गेलंय एकदम मस्त. इसके पुढे एकदम छान आहे. पुढे दाखवा ना. त्या भिंतीमुळे काय दिसत नाही. पुढे ना एकदम जंगल टाईप आहे. तिकडे दाखवा. पुढे ना जंगल टाईप आहे. जंगल टाईप आहे तिकडे दाखवा. ओके आणि इथून आपल्याला फिल्टर पाणी होऊन येते. अख्ख्या मुंबईला इथून फिल्टर पाणी होऊन येते. कुठून तिथून फिल्टर पाणी इथून जलाधीश येते. जलाधीश. ओके गुड. आणि इथून आपल्याला फिल्टर होऊन येते पाणी. हा ना खरंच खास एरिया. हा एरिया बघण्यासारखा ना. मला खूप आवडतो इकडे रे. रात्रीच यायचा. हा रात्रीच यायचा वाघाला रात्रीचं भेटायला. वाघ वगैरे असतात इकडे बाबा. रात्रीचं नका जाऊ ये. ही बाबा काही सांगते रात्रीचा फ्री घेऊ नका कारण की हा जंगल टाईप एरिया आहे. ठीक आहे तेव्हा रात्री भर दिवसा इथं वाघ येतात. हा म्हणजे त्याची अवस्था थोडी भयानक आहे. वाव रमा काहीतरी बोलत चालणार रे. ब्लॉगिंग चालू आहे. माझ्या मुलाला पकडून चालले. तुमचं काय हा तुमचं काय पोरांना पकडून घेऊन वाव जायचं. जबरदस्त. बघा सगळीकडे हरियाली आहे. सगळीकडे बघून तुम्हाला सांगतो मस्त आनंद वाटतोय. एकदम झकास. गोरेगाव म्हटलं एकदम तोंडासमोर ना गावासारखं चित्र उभं राहते. आणि गावच वाटतंय का मध्ये डोळ्यासमोर
डोळ्यासमोर गावाचं चित्र उभं राहते. डोळ्यासमोर गावाचं आवाज येत असेल का? येतं. मग इथं बघ काय लावलं. लावलं नाही का मग? हे बघ आंब्याचे झाड पण आहेत. हे बघा आंब्याचं झाड खूप जुनं पुराण आहे ना रमा. आंब्याच्या दिवसामध्ये लय मजा येते. पाड पडतात एकदम. माहिती आहे मला, इथे सगळे आंबे फुकट असतात, इथं टेन्शन नाही काय नाही. आणि आता इथून लवकरच एक छोटीशी दूध डेअरी आहे. हा आणि ओरिजिनल दूध, ताक, दही, लोणी, लोणचं हा काय सगळं भेटते आहे ना. सगळे इथे भेटते. ओके. आणि ओरिजिनल ते हे भेटते घी. काय ओरिजिनल घी, तूप तू पोरनं भेटताय ना. ओरिजिनल तूप भेटते. आणि परत काय बोलते त्याला, रसमलाई. रसमलाई वगैरे सगळं भेटताय ना. खूप छान भेटते. बघा ही आधी कॉलनीचं बघा, एकदम झकास एरिया आहे आणि मला खूप आवडतं इकडं. एरिया मला खूप आवडतं, एकदम मस्त आहे बघा. डेंजरस टेन्शन नाही इकडे. बरं तुम्हाला मी समजा, हा. मी तुम्हाला आता म्हंटल 2000 रुपये देते, तुम्ही त्या जंगलामध्ये जाऊन दाखवा. कशाला? काही पण नको बाबा, बरं आहे की नाही. 10 मिनिटासाठी 2000 रुपये त्या पप्पाला देते मी. 10 मिनिटात त्या जंगल मध्ये जाऊन फिरून यायचं. काय गरज नाहीये त्याला. फिरून येईन. हा एड हे सगळे संरक्षण भिंत लावलेली आहे. टायगर हा नको रे बाबा. कोणी हाय घरात? ताईच्या घरी आम्ही पोहोचलोय. रमा आहे. अरे दीदी ही आली सिस्टर. ठीक आहे बघा, दूध घेऊन आली आहे. ऍक्च्युली तिला माहित होतं आम्ही येणार आहे. बघा ती दूध घेऊन आली आहे. मस्त झकात चाय होणार आहे. हा आले कसे नाही अजून. आम्ही आलेलो होते व्हिडिओ काढीत इथपर्यंत. आमचं घर छोटं आहे म्हणा. आमचं घर छोटं आहे. नंदाच्या पाया पडणंच लागते आल्यावर म्हणून पाया पडलं. नाही आम्ही काय बोललो नाही ना पडा बिडा म्हणून. भंडार काढू का? हा काढा ते माईक. हा आहे बुट्ट्या. घेऊन जाता पुढे. गुड्डा 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 गुड्डा. शिकायचं असेल तर काहीतरी करत जा त्याला. जायला कामावर घेऊन जा. सगळं जाशील का रे? अरे बापरे, बनवतोयस आशारीक बनवतोयस. गुड यार, जबरदस्त यार. हा कारागीर आहे. ठीक आहे, गोल्ड वगैरे जे काय रिंग वगैरे चांगला बनवतोय. ओके असं बनवतोयस. वाव वाव काय रिंग बनवली. खतरनाक यार. असली काय म्हणजे गुड यार. पण Very त्यांनी good. स्वतः बनवली ते हे ते करून. स्वतः बनव. तू कारागीर झाला तू आता, है ना. गुड यार. झाला होता पण आपला हात साफ नव्हता. हा माझे लावतो मी चांगला जॉबला. ठीक आहे, टेन्शन घेऊ नको. येणार आहे ना बाबा ते